जास्त हे काय बोलू कुठं बोलू गर्दी झाली आता ट्रॅफिकच होणार आहे. हायवेने काही टेन्शन नाही मला मला फक्त वाकडमधनं लेफ्ट मारल्यावरती वाकडच्या आधी पण हायवे वाकडून लेफ्ट मारणार आहे. कोथरूडमधनं मारतो आता ते ट्रॅफिक बघा कंडिशन काय आहे. कोथरूडमधनं मारतो डायरेक्ट थोडं जास्त झालं नंतर तर झालं हो गाडी दिसायला किती चांगली आहे. आपली लोकलसाठी गाडी आहे ना. ही गाडी म्हटलं दिसायला किती चांगली आहे. लोकल गाडी सिटीतल्या सिटीमध्ये टोयोटाची डिझाईन चांगलीच असते. गाडी म्हणजे डिझाईन टोयोटाची आणि जे लॅडिंग आहे ना लॅडिंग खूप वेगळं आहे ते तुम्ही पार्कमध्ये घेतलं तर मग काय सीएनजी सीन तर एक पेट्रोल पण माहिती नाही की किती काय त्याचं काय असतं पेट्रोल मला तर वाटत जरा जरा लक्षात म्हणजे ड्रायव्हर असतो ना त्याला स्टेचे 500 किंवा 1000 रुपये एक्स्ट्रा लागतात आणि टोटल जेवढं तुमचं किलोमीटर होईल मग तुमचं किलोमीटर 300 झालं असतं 300 किलोमीटरचे पैसे आपल्याला लागले असते नाही त्याने आम्हाला 3 दिवसाचे 900 किलोमीटर जे काय असेल ते नाही म्हणजे त्याने पॅकेज जास्त मारलं त्याला वाटलं रनिंग होणारच नाही आपण पळवली तो एक वेगळा विषय झाला. आणि तिथे आधार काय काय रे दापोली काय एवढं पण लांब नव्हतं लांब. 300 बोलण्यासाठी. ते 2 दिवसात सुरू होतं राव काही विषय नाही. होतं ना पण आम्हाला तर ते हां. थांबायचंच आणि होतं. पॅकेजमध्ये जरा शिकल्यागत वाटतं नेक्स्ट टाइम मी विचारून सांगेन पॅकेज हां यांचं काय अपडेट झालं असं पण तरी पण तुम्हाला जर असेल पुन्हा पण करा जाऊ नेक्स्ट मला तर काहीच नाही कळालं. MBAच्या वायवाला युनिव्हर्सिटीचं पॅनल समोर मला आउट ऑफ 50 49 मार्क्स बसायचं बसून बसायचंच आहे अच्छा बसायचंच आहे. कंपनीतच येऊ देत नाही काय तुम्ही प्रमोशन घ्या काय स्किल दाखवणार आहे ते सेम माझ्या श्रीकांत बरोबर पण तेच झालं आमच्या गावातला स्कूटीवरती ती पण किती 100 cc ची पण आहे की नाही काय माहिती 125 किंवा 110 चला घ्यायची आहे का कितीला आहे विचार ना आपल्याला डीमार्टमध्ये किती होते बघायला पाहिजे त्याच्या हिशोबाने मग जर बरं वाटतं तर घ्यायला हरकत नाही पण जास्त असेल तर नाही आणि 1 किलो घ्यायला तर हरकत नाही ते बाकी नको येते मूग नको वाटाणा नको. नाकातून बसा आज खूपच मेहनत केलेली दिसते. प्रचंड काय मेहनत माहिती नाही हवा चांगली आहे. तर चल म्हणलं पहिल्यांदा तो रिक्षावाला आला शांततेत बोललो तो पिलेला आला मग मला कळलं आता स्टेशनला गेलो पहिले डायरेक्ट एंट्री नाही ह्या लोकांची टॅक्टिक कशी असते ना प्रेशर आणि तो त्याच्यावरती हे करत होता जाऊ दे आपण आता जरा सोडून देऊया त्याला आता आपण नंबर घेतला त्याचा स्कॅनर हे केलं तो नंबर दे म्हणलं करतो तुला झालं काय माहिती का तेवढं जरी सुद्धा भांडलं नसतं ना त्याने अजून घेतले